मुद्दाम तुम्ही इथे येऊन एकदा बघाच. तुम्ही परत परत या आणि माझी आठवण काढा. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, मी वैशाली आपलं मनपूर्वक स्वागत करते. मराठी चित्रपटसृष्टीत सध्या एक नाव अक्षरशः धुमाकूळ घालत आहे. थिएटर बाहेर हाऊसफुलचे बोर्ड, सोशल मीडियावर प्रचंड चर्चा, प्रेक्षकांच्या तोंडी फक्त आणि फक्त एकच नाव, आणि ते म्हणजे तुंबाडची मंजुळा. अवघ्या 2 आठवड्यांत तब्बल 15 कोटी रुपयांची कमाई करणारा हा चित्रपट सध्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात गाजत आहे. अनेक प्रेक्षक हा चित्रपट एकदाच नव्हे तर 2-2 वेळा पाहत आहेत. काही जण तर हा चित्रपट पाहून बाहेर पडल्यावर लगेच आपल्या मित्रमैत्रिणींना आणि कुटुंबियांना फोन करून थिएटरमध्ये जाण्याचा आग्रह करत आहेत. पण नेमकं या चित्रपटात असं काय आहे? का प्रेक्षक इतके भारावून गेले आहेत? का समीक्षकांनी या चित्रपटाचं कौतुक केलं आहे? आणि का देऊळ बंद 2 नंतर मराठी चित्रपटसृष्टीला मिळालेला हा सर्वात मोठा ब्लॉकबस्टर मानला जात आहे? चला जाणून घेऊया. कोकणाच्या मातीतून उभी राहिलेली एक रहस्यमय कथा. तुंबाडची मंजुळा ही केवळ भयपट नाही, ही केवळ विनोदी कथा नाही, ही केवळ सामाजिक संदेश देणारी कलाकृतीही नाही, तर या तिन्ही गोष्टींचा अतिशय सुंदर संगम आहे. कोकणातील एका शांत आणि निसर्गरम्य गावात घडणारी ही कथा प्रेक्षकांना सुरुवातीपासून शेवटपर्यंत खिळवून ठेवते. मंजुळा नावाच्या एका स्त्रीभोवती फिरणाऱ्या या कथेत गुधडता आहे, रहस्य आहे, भीती आहे, पण त्याचवेळी भरपूर मनोरंजनही आहे. चित्रपट जसजसा पुढे सरकतो तसतसे अनेक प्रश्न निर्माण होतात आणि त्या प्रश्नांची उत्तरं शोधताना प्रेक्षक पूर्णपणे कथेत गुंतून जातात. दिग्दर्शक विवेक कोरगावकर यांची कमाल. आजकाल मोठमोठे कलाकार घेऊन चित्रपट बनवणं सोपं आहे, पण त्या कलाकारांकडून उत्कृष्ट काम करून घेणं कठीण आहे. आणि इथेच दिग्दर्शक विवेक कोरगावकर यांची खरी इच्छा होती. जितेंद्र जोशी, सई ताम्हणकर, मकरंद अनासपुरे, उषा नाडकर्णी, ओम भूतकर, अंशुमन विचारे यांसारख्या दमदार कलाकारांना एकाच चौकटीत बसवून त्यांच्याकडून सर्वोत्तम अभिनय करून घेणं ही मोठी गोष्ट आहे. मात्र विवेक कोरगावकर यांनी हे काम अत्यंत प्रभावीपणे केलं आहे. चित्रपटाचा वेग कुठेही मंदावत नाही, कथा भरकटत नाही आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे प्रत्येक पात्र लक्षात राहतं. जितेंद्र जोशी, चित्रपटाचा मजबूत आधारस्तंभ. मराठी चित्रपटसृष्टीतील अत्यंत गुणी अभिनेता म्हणून जितेंद्र जोशींची ओळख आहे. तुंबाडची मंजुळामध्ये त्यांनी साकारलेला रवी अण्णा हा चित्रपटातील सर्वात महत्त्वाच्या पात्रांपैकी एक आहे. रवी अण्णाच्या भूमिकेत त्यांनी दाखवलेली सहजता अप्रतिम आहे. कधी गंभीर, कधी भावनिक, तर कधी विनोदी अशा विविध छटा त्यांनी या भूमिकेत दाखवल्या आहेत. चित्रपटातील अनेक प्रसंग त्यांच्या अभिनयामुळे अधिक प्रभावी बनतात. त्यांच्या डोळ्यांतील भाव, संवाद फेक आणि पडद्यावरील उपस्थिती प्रेक्षकांना प्रभावित करते. सई ताम्हणकरचं नाव घेतलं की एक वेगळी ऊर्जा डोळ्यांसमोर उभी राहते. या चित्रपटातही तिने आपली छाप सोडली आहे. तिच्या पात्रात आत्मविश्वास आहे, भावनिक खोली आहे आणि त्याचवेळी कथेला पुढे नेण्याची ताकद आहे. सईंचा अभिनय चित्रपटाला एक वेगळंच वजन देतो. मकरंद अनासपुरे, हशा आणि अभिनयाची मेजवानी. चित्रपटातील सर्वात रंगतदार पात्रांपैकी एक म्हणजे गुरुजी, आणि ही भूमिका साकारली आहे मकरंद अनासपुरे यांनी. मजेशीर इंग्रजी बोलणारे गुरुजी प्रेक्षकांना हसवतात. मात्र ही भूमिका केवळ विनोदी नाही, त्या पात्रात एक वेगळं गांभीर्यही आहे. मकरंद अनासपुरे यांनी विनोद आणि गंभीरता यांचं सुंदर संतुलन साधलं आहे. चित्रपटातील अनेक टाळ्या मिळवणारे प्रसंग त्यांच्या वाट्याला आले आहेत. उषा नाडकर्णी, अनुभवाचा खजिना. ज्येष्ठ अभिनेत्री उषा नाडकर्णी यांनी साकारलेली आजी चित्रपटाचा आत्मा वाटते. त्यांच्या संवादात अनुभव आहे, त्यांच्या अभिनयात वास्तवता आहे आणि त्यांच्या उपस्थितीत एक वेगळी ऊब आहे. वयाच्या 80व्या वर्षाकडे वाटचाल करत असतानाही त्या ज्या उत्साहाने काम करत आहेत ते खरंच प्रेरणादायी आहे. ओम भूतकर यांनी आपल्या भूमिकेला पूर्ण न्याय दिला आहे. त्यांच्या अभिनयात प्रामाणिकपणा दिसतो. अंशुमन विचारे यांनीही विनोदी प्रसंगांमध्ये आपली वेगळी छाप पाडली आहे. सहाय्यक कलाकारांची भक्कम फौज. योगेश शिरसाट, शार्दूल सराफ, उमेश जगताप, गणेश पंडित, सिद्धेश्वर झाडबुके, अथर्व रुके, प्रियल नाईक, वर्षा दांदळे या सर्व कलाकारांनी चित्रपटाला मजबूती दिली आहे. प्रत्येक पात्र कथेला पुढे नेण्याचं काम करतं. कोकणाचं अप्रतिम दर्शन.
चित्रपट पाहताना अनेकदा असं वाटतं की आपण एखाद्या पर्यटनपटाचा आनंद घेत आहोत. हिरवीगार झाडं, डोंगर, धुक्याने भरलेले रस्ते, गावातील घरं आणि कोकणाचा निसर्ग हे सर्व पडद्यावर अतिशय सुंदर दिसतं. चित्रपटातील छायांकन हे त्याचं मोठं बलस्थान आहे. संगीत आणि पार्श्वसंगीत. भयपटात पार्श्वसंगीताला खूप महत्त्व असतं. तुंबाडची मंजुळामध्ये संगीतकारांनी उत्तम काम केलं आहे. भीती निर्माण करणारे प्रसंग असोत किंवा भावनिक क्षण, संगीत प्रत्येक दृश्याला पूरक ठरतं. प्रेक्षकांना एवढा का आवडतोय हा चित्रपट? मुद्दाम तुम्ही इथे येऊन एकदा बघाच. तुम्ही परत परत या आणि माझी आठवण काढा. कारण हा चित्रपट फक्त मनोरंजन करत नाही, तो विचार करायला भाग पाडतो. महिलांवरील अत्याचारासारख्या गंभीर विषयाला स्पर्श करतो. समाजातील काही कटू वास्तव समोर आणतो आणि त्याचवेळी प्रेक्षकांना खळखळून हसायलाही लावतो. आजच्या काळात असा समतोल साधणारे चित्रपट फार कमी पाहायला मिळतात. बॉक्स ऑफिसवरची घोडदौड. 2 आठवड्यांत 15 कोटी रुपयांचा टप्पा. मराठी चित्रपटासाठी ही अत्यंत मोठी कामगिरी आहे. यातून प्रेक्षकांचा चित्रपटावर असलेला विश्वास दिसून येतो. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर सोशल मीडियावर त्याची चर्चा वाढतच गेली. वर्ड ऑफ माउथचा मोठा फायदा चित्रपटाला झाला. तुंबाडची मंजुळा हा केवळ एक चित्रपट नाही, तो एक अनुभव आहे, तो एक प्रवास आहे. तो मनोरंजन, भय, विनोद आणि सामाजिक संदेशांचा सुंदर मिलाप आहे. जितेंद्र जोशींचा दमदार अभिनय, सई ताम्हणकर यांची प्रभावी उपस्थिती, मकरंद अनासपुरे यांचा जबरदस्त विनोद, उषा नाडकर्णी यांचा अनुभव आणि विविध कोरगावकर यांचं सक्षम दिग्दर्शन, या सगळ्यामुळे तुंबाडची मंजुळा हा चित्रपट प्रेक्षकांच्या मनात कायमचा घर करून राहतो. जर तुम्ही हा चित्रपट अजून पाहिला नसेल तर एकदा नक्की पहा. पाहिला असेल तर तुमचं मत कमेंटमध्ये व्यक्त करा. कारण काही चित्रपट फक्त पाहिले जात नाहीत, ते अनुभवले जातात आणि तुंबाडची मंजुळा हा त्यापैकीच एक आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या फिल्मी मराठी KMW चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.